आणि त्यामुळे आपण कुठेतरी याला बंधनं घातली पाहिजे. आज सर्रासपणे सहकारी संस्था, खाजगी संस्था आज शेतकऱ्यांचा 26-27 रुपये भाव खरेदी करतात. एक जयंत पाटलांचा संघ आहे राजाराम बापू, गोकुळ आणि वारणा, हे 3 संघ 34-35 पर्यंत गेलेत. बाकी सगळे संघ जे आहेत आज 26-27 रुपये दर देत होते. खाजगी प्लांटचे लोक त्याच पद्धतीने दर देत होते. आज त्यांच्याकडे 70% 80% जर फिलपॅक मशीनवर पाऊस मिल्क मार्केटला येतं, त्याचा दर मात्र ते कमी करायला तयार नव्हते. इकडे शेतकऱ्याचा दर दुधाचा कमी झाला तर तुमचं ग्राहकाचं विक्रीचं दूध सुद्धा तुमचा दर कमी व्हायला पाहिजे, तसं होत नव्हतं. अनेक 2दा-3दा बैठका झाल्या. शेवटी त्यांना मग निर्णय केला की 30 रुपये तुम्ही दिलाच पाहिजे भाव शेतकऱ्याला, आणि 5 रुपये आम्ही तुम्हाला आता कायमस्वरूपी आपण अनुदान द्यायचं 1 जुलैपासून ठरवलंय. आता उद्या पावडरच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 30,000 मेट्रिक टनाचे मला वाटतं मिल्क पावडरचा स्टॉक आहे. ती एक मागणी होती की ते पावडरचा स्टॉक जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाही, देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्यात होत नाही, तोपर्यंत दुधाचे ऑफटेक होणार नाही किंवा भाव वाढणार नाही. मग आपण त्यालाही 30 रुपये किलोनी आता परवा निर्णय घेतला. त्या पावडरचा निर्यात करण्यासाठी त्याला सुद्धा 30 रुपये किलोनी त्यांना अनुदान दिलंय. आता ही प्रक्रिया व्हायला 4-5 दिवसामध्ये निर्णय झाला. 5 तारखेला आपण GR काढलाय, प्रक्रिया सुरू केलेली आहे. सभागृहामध्ये मी स्वतः निवेदन केलंय. त्यामुळे या बाबतीमध्ये आता मी स्वतः माननीय अमित शाह साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की दुधाला आपण सुद्धा MSPचा कायदा आणण्याच्या संबंधात विचार केला पाहिजे. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. जसं आपण सोयाबीनला आहे, तुरीला आहे, एक आपण MSP जाहीर करतो आणि त्या MSP प्रमाणेच खरेदी व्हायला पाहिजे शेतीमालाचे. जर भाव कमी झाले तर मग गव्हर्नमेंटला, सरकारला कोणते असू देत, त्यांना मार्केट इंटरव्हेन्शन करावं लागतं. तो जो गॅप आहे तो मग सरकारला भरून द्यावा लागतो किंवा कोणाला तरी तो भरून द्यावा लागतो. MSPचा कायदा आपण आणला म्हणजे मग आपोआपच या दुधाच्या किमती ठरवण्यासंदर्भात त्याला कायदेशीर आधार मिळेल. त्याची पावलं आपण उचललेली आहे. आता जी मागणी आपली दुधाच्या भावासंदर्भातली आहे तर मी आता सभागृह चालू आहे. सभागृहामध्ये परत मी काही धोरण जाहीर केलंय. मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतर विधानसभेत मी माझं निवेदन केलेलं आहे. त्यामुळं आता सभागृह चालू असताना मला बाहेर निवेदन करणं शक्य नाही आहे. मी आता माननीय पाटील साहेबांचा, जयंत पाटील साहेबांचा त्यांचा आग्रह होता, मी किंवा फाळके साहेबांचं म्हणणं होतं, परंतु पाटील साहेब माझ्या मताशी सहमत आहेत. निश्चितच आता ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये परत काही फेरविचार करता आला तर आपण तो प्रयत्न करू. अशा अनेक बंधनं आहेत. कारण शेवटी उद्या जर ह्या खाजगी मिल्क उत्पादन 70% जे दूध संकलन करतात त्यांनी उद्या जर संकलनच काही कारणामुळे कमी केलं, थांबवलं, प्रयत्न काही मुद्दाम कमी केलं तर मग शेतकऱ्यांना दूध कुठं जाणार? आपल्या दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. ही काही मेकॅनिझम अनेक वर्षाची प्रक्रिया आहे. एका दिवसात बदलणार नाही ना ती. एका दिवसात बदलण्यासाठी त्याला मी म्हटल्याप्रमाणे MSPचा कायदा आणणं, सरकारचं इंटरव्हेन्शन करताना उत्पादकाच्या हातात पैसे जाणं, पूर्वी संघामार्फत किंवा संस्थेमार्फत पैसे जायचे, आता आपण DBT केलेलं आहे. डायरेक्ट बँक ट्रान्सफर मधून थेट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जातात. आपल्या जिल्ह्याला गेल्या 3 महिन्यापूर्वी 5 रुपयाच्या अनुदानानं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 82 कोटी रुपये आपण अनुदानाचे वर्ग केले. आज जिल्ह्यातले मला वाटतं साधारण 2-1 हजार शेतकरी राहिलेले आहेत. राज्यामध्ये साहेब 66,000 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. गेल्या योजनेप्रमाणे त्यात काही नियमाच्या अटी होत्या, आपण त्या अटी शिथिल केल्यात. आता अटी काढून टाकल्या त्या नवीन नियमामध्ये. त्यामुळे आता शेतकऱ्याला मागचं अनुदान देण्यासंदर्भात आपण पोर्टल ओपन केलंय. 15 तारखेपर्यंत जे राहिलेले शेतकऱ्यांना आम्ही पोर्टलमध्ये माहिती अपलोड करायला सांगितलं. त्या संस्थेला पराग आहे, तुमचं ते कोणतं श्रीरामपूरचं प्रभात आहे, नॅचरल डिलाइट आहे, पुण्याच्या संस्थेने त्यामध्ये बराच गोंधळ घातला. माहितीच पाठवली नाही त्यांनी. पण तरी आता मी त्यांच्यावर आता त्यांची बैठक घेतल्या, त्यांच्यावर आता सक्ती केलेली आहे. आमच्या अधिकारी ते प्लॅनवर बसवलेले आहेत. सगळी शेतकऱ्याची माहिती 15 पूर्वी अपलोड झाली पाहिजे. म्हणजे आज आमच्याकडे पैसे आहेत 50-55 कोटी रुपये मागच्या योजनेतले शिल्लक आहेत. आपण ताबडतोब
त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवून देऊ, ती अडचण नाही आहे. परंतु म्हणून आपण जे काही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे माननीय आपले खासदार निलेश लंकेंनी किंवा त्यांची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका सरकारची नाही ना. तुमच्या मागणीशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. फक्त मागणीची पूर्तता करण्यासंदर्भात जे त्यासाठी आवश्यक ते पावलं उचलावं लागतील त्याला काही कालावधी लागेल. आणि मला वाटतं सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. हीच भूमिका मला आपल्यासमोर मांडायची आहे आणि अतिशय सकारात्मक पावलं मी टाकतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे माननीय खासदार महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की आपलं हे जे धरणं आंदोलन आहे आपण ते मागं घ्यावं आणि सरकारला तुमच्या मागण्यासंदर्भात जे काय आता आम्ही काही त्या ठिकाणी विचार करतोय त्या ठिकाणी ते निर्णय करण्यासंदर्भात आम्हाला तो कालावधी द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा त्यांचा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी स्वतःहून म्हटलं की शेवटी राज्याचा मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून, त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतःच पुढाकार घेतला की मला काही याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये कुठलं राजकारण आपल्याला आणायचं नाही आहे. मला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे. सकाळी मी गणोरेला सांगितलं की माझी खासदार लंकेबरोबर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. शेवटी त्यांची भूमिका शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून त्यांची भूमिका आहे, आमची तीच भूमिका आहे. त्यामुळं याच्यात काही विपरस्त काही करण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून मी स्वतःहूनच त्या प्रकारची भूमिका घेतली. आपण मला या ठिकाणी संधी दिली आणि माझं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा खासदार महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती करतो की आपण हे धरणं आंदोलन आपण मागे घ्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.